नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिस या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला पाहू 28वा क्वेश्चन. इसवी सन 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून यांची नेमणूक करण्यात आली. फर्स्ट एडविन मॉन्टेग्यू, सेकंड सर विल्यम मेयर, थर्ड सिडने रोलट आणि फोर्थ लॉर्ड चेम्सफोर्ड. तर तुम्हाला माहिती आहे की भारताचा प्रथम हाय कमिशनर 1920 मध्ये याचं उत्तर आहे सर विल्यम मेयर. हे भारताचे पहिले हाय कमिशनर म्हणून होते. लॉर्ड चेम्सफोर्ड आणि एडविन मॉन्टेग्यू. लॉर्ड चेम्सफोर्ड तर हे व्हाईसरॉय होते. मॉन्टेग्यू जे होते हे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा त्याचे महत्वाचे एक होते. यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मॉन्टेग्यू आणि चेम्सफोर्ड यांच्या देखरेखीखाली तो सुधारणा झालेल्या. सिडने रौलट तुम्हाला माहिती आहे हा न्यायाधीश होता आणि रौलट समितीचा अध्यक्ष होता, म्हणून याचा काही संबंध नाही. व्हाईसरॉय होते. ठीक आहे, चला आपण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा ज्या आहेत त्याच्याबद्दल डिटेल माहितीवर व्हिडिओ टाकणार आहेत, तर तुम्ही तो चॅनलवर पाहून घ्यायचा. सेकंड, 1873 मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संघटना स्थापन केली होती? पहिला राजमहल, सेकंड मुर्शिदाबाद, थर्ड भागलपूर आणि फोर्थ पबना. तर 1873 मध्ये बंगालमधील शेतकऱ्यांनी जी संघटना स्थापन केली ती पबना या ठिकाणी स्थापन केलेली. पबना हा युसुफशाही परगणा होता इथं, युसुफशाही. ठीक आहे, हा उठाव जो होता तो जमीनदाराविरुद्ध होता. एक कारण काय होती या उठावाची की भाडेवाढ झालेली, बेकायदेशीर भाडेवाढ, उपकर ते पण वाढवले होते. तर वकील म्हणजे बेसिकली मध्यम वर्ग आणि सुशिक्षित लोक ह्याचे नेतृत्व करत होते. ठीक आहे, यामुळे एक ऍक्ट तयार झाला होता, बेंगाल टेनन्सी ऍक्ट 1885. तर ह्या ऍक्ट नुसार भाडेवाढ आणि उपकर कमी केले. उपकर तर रद्दच केले पण भाडेवाढ कमी केली.